सर आले नाही अजून? नाही, सकाळपासून शोधतोय मी त्यांना, मला कुठे सापडलेच नाहीत आणि फोनही उचलत नाहीत. काय? मग माझा इंद्रा गेला कुठे? तुम्हाला इंद्रा सोबत कशासाठी पाठवलं होतं? झोपा काढायला? अहो बोला ना, आता काय वाचा बसली का तुमची? मालती, आपण कोणाशी बोलतोय, काय बोलतोय याचं जरा भान ठेवा. इथे माझा इंद्रा माझ्या समोर नाहीये आणि तुम्ही कसलं भान ठेवायला सांगताय मला? एक काम धड जमत नाही यांना. आणि तुम्ही काय करत होता तो गायब होईपर्यंत? सरांना रात्री झोप येत नव्हती, त्यामुळे तो बाहेर गेले होते. मी शेवटचं त्यांना बघितलं तेव्हा ते राणीशी बोलत होते. नंतर मला झोप लागली. मग सर कधी आले, झोपले, नक्की काय झालं मला काहीच माहित नाही. राणीला माझ्या इंद्रापासून लांब राहायला सांगितलं होतं ना, मग ती तिथे काय करत होती? काय विचारते मी? आता त्या तिथेच राहतात म्हटल्यावरती वस्तीतच असणार ना. आता मला शहाणपणा शिकवणार आहात का तुम्ही? मालती, तुम्ही तिला रोखलं का नाहीत? नाहीतर काय? आणि एवढ्या रात्री ती इंद्रा भाऊजींबरोबर काय बोलायला गेली होती बरं? आणि तिच्यामुळेच तर इंद्रा भाऊजी निघून गेले नसतील ना? आता ह्या मुलीने अजून काय दिवे लावलेत काय माहित. मुळात तिच्या आई बापाला कसं कळत नाही आपल्या मुलीला असं रात्री बेरात्री बाहेर नाही सोडायचं? ते काय हे सगळं पैशांसाठी करतात का? मालती, तुमच्या जिभेला काही हाड? आपल्याला एक मुलगी विसरता का तुम्ही? राणीविषयीच काय, कुठल्याही मुलीविषयी मी असले विचार ऐकणार नाही, ऐकून घेणार नाही. म्हणजे आता आपला मुलगा गायब आहे, तो कुठे आहे, तो काय करतोय याचा काही आपल्याला पत्ता नाहीये, त्याची तुम्हाला काळजी नाहीये. तर मी त्या मुलीला बोलले ना, त्याचं वाईट वाटतंय तुम्हाला. तुम्हाला माझ्याशी वाद घालण्यात इंटरेस्ट आहे का इंद्राला शोधायचंय? मला फक्त माझा मुलगा पाहिजे बस. हो ना, मग शांत व्हा आधी. चिकू फोन लाव इंद्राला आणि स्पीकरवर टाक. हो. आमची लक्ष्मी फायनान्स कंपनी अशी सहजासहजी कोणालाही लोन देत नाही. त्याआधी समोरच्या व्यक्तीची कॅलिबर बघते, त्याची लोन परत करण्याची कॅपेबिलिटी बघते आणि मगच काय तो निर्णय घेत असते. प्लीज गिव मी अ मोमेंट, आय नीड टू टेक दिस कॉल. हॅलो, बोल आई. इंद्रा, अरे बाळा आहेस कुठे तू? आई मी फॅक्टरीत आहे, एका इम्पॉर्टंट मीटिंग मध्ये. काय रे, फॅक्टरीत आहेस तू आणि तू सांगितलं का नाहीस? कळवायचं तरी होतंस ना. आई माझ्याकडे वेळ नव्हता, आताही मी बिझी आहे, मी तुला नंतर कॉल करतो ना. बर. एक मिनिट. फोन कट करू नकोस, मला बोलायचंय. एक्सक्यूज मी. ठीक आहे. बोला आबा. तू परस्पर फॅक्टरीत निघून गेलास, स्वतःच्या पायावर धोंडा भरून घेतलास, कळतंय का तुला? 24 तास पूर्ण होण्याच्या आधीच तू निघून गेलायस, ह्याचा अर्थ काय? सगळ्या गोष्टींचे सगळे अर्थ मला कळत आहेत आबा, पण तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो, मी कुठलेही निर्णय विचार न केल्याशिवाय घेतच नाही. मी 24 तासाच्या आत तिथून निघून गेलो कारण मला दुसरा मार्ग सापडलाय. दुसरा मार्ग? कुठला? मी मार्केटमधून पैसे उचल. मी मार्केटमधून पैसे उचलतोय आता. तुम्हाला कितीही रिक्वेस्ट केली, तुमच्या कितीही मागे पुढे फिरलो, तुम्ही काय ऑप्शन दिलात मला? त्या घाणेरड्या उपस्थित राहायचं. पण एक लक्षात घ्या आबा, तुम्ही मला जितके चॅलेंजेस द्याल तितका मी पेटून उठेन आणि स्वतःचे मार्ग स्वतः शोधेन. मला आता तुमच्या साईनची गरज नाहीये. मी फोन ठेवतोय. किती? हा मार्केटमधनं पैसे उचलतो? अबा मलाही माहित नव्हतं. काल त्यांनी मला चौकशी करायला सांगितली आणि तेव्हा त्यांना एक अचानक फोन आला होता. मला हे आधीच का नाही सांगितलं तुम्ही? मी आबा तुम्हाला आज सांगणारच होतो. मला कल्पना नव्हती की सर इतके लगेच मीटिंग लावते. घाईघाईने चुकीच्या माणसाकडनं पैसे घेतले ना आणि अडकलं तर काय करायचंय आपण? अहो का अडकेल तो कशात? माझा इंद्रा हुशार आहे.
तुम्ही ना आधी चांगले विचार करायला लागा. पण मालती आई, इंदिरा भाऊजींनी जो आबांना शब्द दिला होता तो जवळजवळ पूर्ण होत आला होता. मग त्यांनी दुसरीकडे जायची काय गरज होती का कोणास ठाऊक. मला तरी असं वाटते त्या राणीनंच सांगितलेलं असणार आहे इंदिरा भाऊजींना. राणींनी? नाहीतर काय. आई तुम्हाला पण माहिती आहे ती राणी किती आतल्या गाठीची आहे. या अशा प्रकरणात इंदिरा भाऊजींना अडकवणार आणि समजा इंदिरा भाऊजी नाही अडकले, त्यांना सक्सेस मिळालं तर त्या सक्सेसचं क्रेडिट ती स्वतः घेणार. म्हणजे इकडनंही फायदा आणि तिकडनंही फायदा त्या मुलीला. तुम्हाला राणीचा विषय उघडून कळायला आवडतं का? राणीचा काय संबंध आहे सगळ्यात? हा बा तेच तर ना, काही संबंध नसताना सुद्धा ती मुलगी संबंध जोडायला येते. सतत इंदिरा भाऊजींच्या पुढे मागे करत असते. त्याच्या मागे काहीतरी हेतू असेलच ना तिचा. बरोबर आहे तुझं. ती आगाऊ मुलगी हे करूच शकते. ती होतीच ना इंद्रा बरोबर रात्री. ती अपशकुनी मुलगी माझ्या इंद्राच्या आयुष्यात राहिली ना तर त्याला खड्ड्यात घालेल आणि ते मी होऊ द्यायचे नाही. बस, तुम्ही सतत राणीचा दुस्वास करता ना म्हणून हे बडबडताय. मला तर या विषयावर चर्चा नकोय. टेडी, तुम्ही येऊ शकता. यांना खूप कळवळ आहे ना त्या पोरीचा. तिला जरा जरी काही बोलले तरी लगेच मला रोखायचं असतं आणि तिलाही नको म्हटलं तरी यायचंच असतं इंद्राच्या वाटेत अडवा. आता बास, आता हिला इंद्राच्या आयुष्यातून कायमचं बाजूला केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही मी. आमच्या लक्ष्मी फायनान्स कंपनीची हिस्ट्री खूप जुनी आहे. आजवर लाखो कंपन्यांना आम्ही फायनान्स केलेला आहे. त्यांचे बिझनेस उभे करायला, बिझनेस स्ट्रॉंग करायला किंवा मग अपलिफ्ट करायला. सो मार्केटमध्ये असलेली आमच्या कंपनीची विश्वासार्हता तुम्हाला कळेलच. हो, फायनान्स इंडस्ट्रीमध्ये मी लक्ष्मी फायनान्सचं नाव बरंच ऐकून आहे. बट ॲक्च्युली एक मिनिट, जर काही तुम्हाला ट्रस्ट इश्यू असेल किंवा जर काही तुमचे डाऊट असतील तर ही चर्चा इथंच थांबवा. नाही, काहीच हरकत नाही आम्हाला. नाही, ट्रस्ट इश्यूजचा प्रश्न नाही आहे. मग झालं तर तुम्हाला पाहिजे ती अमाऊंट आम्ही तुम्हाला देऊ शकतो. हा, व्याजदर जास्त आहेत आणि एक जरी हप्ता चुकला तरी त्याची पेनल्टी आणि इतर बरेचही कॉजेस आहेत. तर ते सगळं तुम्ही पाहून घेऊ शकता. ही त्याची फाईल. आय कॅन सी थोडे क्लॉजेस जरा जास्तच स्ट्रिक्ट आहेत, बट इट्स फाईन, विल मॅनेज. ग्रेट. मग तुमच्या डिमांडनुसार तुमच्या अकाउंटवर आम्ही टप्प्याटप्प्यानं पेमेंट क्रेडिट करत जाऊ. थँक्यू सो मच. डोंट से दिस. खरं तर तुम्हाला मदत करायला आम्हालाही आवडेल. चला येतो. Yes. हॅलो, इंद्रजित महाडिक here. येस, वी आर रेडी. आपलं जे डील बद्दल बोलणं झालंय ते सगळं काही आपण पूर्ण करू शकतो, कारण त्या डीलसाठी लागणारे सगळे फंड्स मॅनेज झालेत. सो आता आपण लवकरच काम सुरू करू शकतो. येस. थांबा दोघं बी. का? काय झालं? काय झालं? ए, बघताय का ग बायानो? समद करून सवरून आणि वर विचारतात काय झालं म्हणून. तुम्हा दोघांनी काही लजाबरो आहे का नाही? कमला का नीट बोल. वाट कशाला अडवल्यास आमची? वाट अडवली वाट लावायला. कसं आहे, नुसती वाट अडवली नाही, वाट लावणार बी आहे. अरे गाजाभाऊ, आम्ही तुझ्या आद्यात ना माद्यात का उगं गरीबाला ठेवतोयस? तुमच्यासारख्या निगरगट्ट माणसाला ना 12 मन किडा असतात, लक्षात ठेव. किती बी बोललं ना फरकच पडत नाही तुमच्यात. झाडावर लागलेलं बांडगुळ कसं असतंय का नाही, तसं पोटच्या पोरीच्या आयुष्याला लागलेलं बांडगुळ आहे ती दोघं. कमला का नीट बोल. तोंडाला जरा आवर घाल तुझ्या. या बया, बघितलं काय झोंबलं. कमला काय तुम्ही बी काय दगडाव दुखी आपटून घेताय? जाऊ द्या, मरू द्या. स्वतःच्या आयुष्याचं मात्रे करून घेतली ती घेतलं, आता पोरीचं बी करतील. आणखीन काय? तुमचा काय संबंध आहे आमच्या राणीची? अरे तुम्ही किती निगरगट्ट आहे रे. बुवा, तुमचं कसं झालंय माहितीये का, ती उन्हाळ्याच्या दिवसात कुत्रं बैलगाडी खाली चालतं का नाही, ती सावलीसाठी चालतं.
नंतर त्याला वाटायला लागतं आपणच बैलगाडी चालवतोय. अहो पण जू तर त्या बैलाच्या खांद्यावर असतं ना. तुम्हाला वाटतं तुमचा संसार तुम्ही चालवता, पण लेकीच्या खांद्यावर जू ठेवलंय हे कुठं कळतंय तुम्हाला? ह्यांची ती पोरगी कमवून देत्या म्हणून तर तिचं लगीन लावून देत नाहीत ना व. काय पण काय बोलताय? अहो आमची परिस्थिती ही अशी, गाठीशी थोडासा पैसा अडका असताना तर केला असता लग्नाचा विचार. अहो लय पोरीवर जीव असल्याचं ढोंग करायची गरज नाही. उद्या बाजारात इकून याला बी कमी करणार नाही सा दोघं बी. कमला का उगा काय पण बोलू नका का बुवा. खरं बोललं की लागलं वय मनाला. हा अरे तुझ्यासारख्या निगरगट्ट माणसाला बोलायला शब्द बी कमी पडतात रे. हा हे रे तुमचे. काय चाललंय सगळं? हा काय तमाशा आहे? आणि ह्या का रडतायत? बाई ही माणसं माझ्या लेकीबद्दल आणि आमच्याबद्दल काय नको नको ते बोलतात. बाई आम्ही आमच्या लेकीच्या जीवावरचं भांडगुळ आहे असं. आम्ही असं नाही हो बाईसाहेब. आम्हाला बी लगीन करायचं आहे आमच्या राणीच. आम्ही नाही तिच्या जीवावर बसून खाणार. आता तुम्हीच सांगा, लगीन करायचं म्हणजे बारकी गोष्ट आहे का? त्याच्यासाठी पैसा लागल. काय नाही पण थोडं थोडकं दागिने करायला तरी पैसा लागल. बायसा ते कुठं आणायचा? ती माणसं नको नको तशी बोलत होती. बायसा इतक्या खालच्या पातळीला जाऊन तुम्ही बोललात त्यांना? यांचं सोडा, पण गजा तू युनियन लीडर आहेस ना तू, आणि असं असताना तुला असं बोलताना लाज नाही वाटली? नीट तू. हा कमला का चला जाय कर. अहो बाईसाहेब आता आम्हाला पण कळणं झालं हो कुणा कोणाची तोंड धरायची ती. आम्हाला पण राणीचं लगीन करायचंय, पण या परिस्थितीमुळे जमाना झालंय हो. काय ना, आई बापाचं दुःख काय असतं ना हे फक्त आई बापालाच माहित. प्रत्येक आई बापाचा आपल्या पोरावर खूप जीव असतो. मला समजूच शकतं. माझाही माझ्या इंद्रावर खूप जीव आहे. आणि खरं सांगू तर काल वस्तीत जो काही मी तुमचा अपमान केला, तुमच्या मुलीला जे काही बोलले ना, त्याचं कारण पण हेच आहे. म्हणजे खरं तर तुमच्या राणीचे मी आभार मानायला हवे होते. आज तुमची राणी होती म्हणून माझा इंद्रा पोटभर जेवला. पण मी काय केलं? मी तुमच्या राणीचा पुन्हा एकदा अपमानच केला ना. खरंच माफ करा मला. हो बाईसाहेब. असं बोलून लाजवू नका बाईसाहेब. नाही बुवा, मला बोलू द्या. आता मला माझी चूक समजली. आता माझ्या मनातले सगळे गैरसमज दूर झाले. म्हणजे आबांनीच मला माझी चूक समजावून दिली आणि कळले मला माझी चूक. मी आता वस्तीतच यायला निघाले होते तुमची माफी मागायला, पण आता इथेच मी तुमची माफी मागते. माझं खरंच खरंच खूप चुकलं. हात नका जोडू तुम्ही. तुमची हरकत नसेल तर एक विचारू का? हे म्हणजे हे अशा ठिकाणी आणि अशा वेळी बोलणं कितपत योग्य आहे मला माहीत नाही, पण तुमच्या राणीच्या लग्नासाठी जर मी काही प्रयत्न केले तर चालेल का तुम्हाला? नाही म्हणजे मलाही बरं वाटेल. हवं तर मी जे काही तिच्याशी वागले ना त्याचं प्रायश्चित्त समजा. तिचं लग्न लावायचं असेल ना तर खरंच सांगा मला. माझ्याकडे चांगलं स्थळ आहे आणि पैशाची चिंता करू नका, ते सगळं मी बघते. बाईसाहेब तुम्ही? हो मीच. तुम्ही दोघं असा किती दिवस अपमान सहन करत राहणार आहात? त्यात तुमच्या मुलीचं जर का वय निघून गेलं तर नंतर तिचं लग्न होईल का नाही होईल काहीच सांगता येत नाही ना. म्हणून म्हणते ऐका माझं. कुणाची हो तुमची मुलगी? फॅक्टरीतही तिची अजिबात काही तक्रार नसते. हे बघा, आता तुमच्या राणीच्या लग्नाची तुम्ही अजिबात चिंता करू नका. आता ती सगळी माझी चिंता आहे. मी सगळं बघते.
चालेल ना? न चालायला काय झालं बाईसाहेब? हा माझी राणी नेहमी म्हणायची मालतीताईचा गैरसमज कधी ना कधी दूर होईल माझ्याबद्दल, आणि आज तो दूर झालाय बघा. लय बरं वाटलंय बघा मला आज. साहेब भाऊ, तुम्ही माझ्या राणीच्या लग्नाची जबाबदारी घेताय, या गोष्टीवर माझाच विश्वास बसना झालाय बघा. बाईसाहेब, तुम्ही आमच्या खांद्यावरचं लई मोठं वजन हलकं केलंय बघा. लई उपकार झा, खरंच बाईसाहेब तुमचं लई उपकार झाला. अहो यात उपकार कसले? आमचे हे तुमचे आबा नेहमीच तुम्हाला सगळ्या नात्यांचं कुटुंब मानत आले, आणि आता मी देखील तुम्हाला आपलं कुटुंबच मानते. त्यामुळे आता तुम्ही निश्चिंत व्हा आणि घरी जा, आनंदाने घरी जा. पेढे घेऊन जा हं जाताना. आजपासून तुमचे चांगले दिवस सुरू झाले असंच समजा. लवकरच बोलणी करू. येतो बाईसाहेब. पण नाही म्हणजे आपण ही सगळी बोलणी करतो हे खरं आहे, पण राणीचं काय? तिच्या मनात जर का लग्न करायची इच्छाच नसेल तर? नाही बाईसाहेब, मी बोलते ना राणीशी, राणीला काय अडचण नाही. तुम्ही वस्तीत आलाय, आम्हाला दोघांना बोलवून घेतलंय, म्हणजे नक्की काहीतरी महत्वाचं काम असणार आहे. तुम्ही सांगाल तसं करू आपण. तुमच्या या अवस्थेतला एक काटा आहे ना, तो सारखा माझ्या डोळ्यात सलत असतो. आलं लक्षात. म्हणजे तुमच्या आणि आमच्या नजरेत चालणारा काटा एकच आहे, राणी. त्या मूर्ख मुलीला माझ्या आणि माझ्या इंद्राच्या आयुष्यातनं कायमचं बाहेर काढायचंय, आणि ते कसं करायचंय ना हे ठरवलंय मी. आणि त्यात मला कसलीच गडबड नकोय, म्हणून तुम्हाला दोघांना इथे बोलावलंय. काम चुटकीसरशी होईल. लागा कामाला. मला तर इतका आनंद झालाय ना, काय करू काय नको असं झालंय बघा. त्या मालती बाईसाहेब आपल्या पाठीशी आहे, त्या म्हटल्यावर आता काही काळजीचं कारणच नाही. आणि आता तुम्ही मागं हटू नका, चांगला रेटून धरा या विषयी. काय बी झालं ना तर राणीचा या लग्नाला होकार घ्यायचा म्हणजे घ्यायचाच. काय होय राणी? अगं आलीस वे बाई, पाणी पी, नाही तर चहा करू का तुला? नाही तर ती कापी करते काळीवाली. आज जरा जास्तच प्रेम होतं चाललंय तुझं. बुवा, काय झालं हिला? अगं काय नाही ग, ते तू इंद्रा सराला काफी बनवली होती ना, ती तिच्या ध्यानात असेल म्हणून म्हणते आताच, बाकी काय नाही. होय होय, अगं म्हणूनच म्हणले. नाही तर तू खाऊन घेते का बाईच? जाऊ दे, तू चल माझ्यापाशी बस. जरा अगं या बस. अगं बस. आज लई गुळ लावताय दोघं. काय भानगड काय? नाही भानगड कुठली राणे, असं काय नाही, काहीतरी जास्त आहे ना राणीचं. बुवा, तुम्ही नाही खोटं बोलणार माझ्यापासून. काय लपवताय? तुला असं का वाटतं की आम्ही तुझ्यापासून काय दडवतोय म्हणून? कारण तुम्हाला मी आज नाही ओळखत. खूप काहीतरी चाललंय तुमच्या दोघांच्या मनात. काय चाललंय ना ते पटापट सांगा आता. अगं राणे, अगं एक विषय होता, म्हणजे तुझ्या लग्नाचा विषय होता, त्याच्याबद्दल वाईज बोलायचं होतं. हाय का? लग्नाचा विषय होय? मग त्याच्यात बोलण्यासारखं काय? हा, तुम्ही दोघं पण ना काही पण बोलत बसता बरं का. आता म्हणजे ह्यो काही विषय नाही वय, आणि लगीन म्हणजे काय खेळ वाटतो वय का तुला? ती एवढी हसण्यावरील इतिहास. हे काय वय का माझं लग्न करायचं? मग कवा करतीस? पर म्हातारी झाल्यावर करतीस का? हे बघ राणे, ऐक माझं, आता हे विषय टाळू नकोस. तुला ज्या घरातनं जागा आलाय ना, ती घरानं लई नावाजलेलं आहे. पोरगा लई पैसा पाणी कमावतो या. अगं इथं वस्तीत तू नुसती नावाची राणी आहेस, पण तो पोरगा तुला खरंच राणीवाणी ठेवल. मला नाही राहायचं राणीवाणी. मी माझ्या बुवांची राणी आहे ना, तेवढंच खूप आहे. हो की नाही बुवा? होय, माझी हुकमाची राणी नाही, गुणाची राणी आहे.
किती गुण उधळते ते दिसतंयच की. हो एवढ्या प्रेमानं सांगितलं, मया लावून सांगितलं तरी ऐकताय का आपलं? लोक आत्ताच आमच्या तोंडात शेण घालतात आणि काय बाय बोलायला लागल्यात. अगं अजून तुझ्या लग्नाला उशीर केला तर काय म्हणताल? मी लोकांची पोरगी आहे का तुमची? अगं आमचीच आहेस, पण कधी ना कधी लगीन करावंच लागेल ना. नाही म्हटलं ना एकदा, आणि आता तर अजिबात करणार नाही. आणि लोक नावं ठेवतात म्हणून तर करणारच नाही. आणि लई मोठ्या माणसावानी बोलू नकोस. अगं आई बाप म्हणून आमची बी काहीतरी जबाबदारी आहे की ती निभवू दे बाई आम्हाला. आणि हो तुझी चूल पेटवायला लोक येत नसली ना तरी तुझी चूक दाखवायला नक्की येतात लोक. समाजाची रीतच आहे ती. आणि सगळं येळेवर झालेलं बरं असतंय. ते काय नाही, तू जोपर्यंत बरी होत नाहीस ना तोपर्यंत मी लगीन करणार नाही. आणि तू एकदाची बरी झाली की मग करी. तुझं लगीन झालं ना म्हणजे आपोआप बरी होईन मी. डॉक्टरांनी सांगितलंय का तुला असं? काय पण बोलतेस आई तू. राणे हे बघ, माझ्या तोंडाला उलट तोंड देऊ नकोस तू. ऐक जरा बाईच. तुम्ही दोघं का ऐकत नाहीये माझं? तुम्ही आई वडील म्हणून माझ्यासाठी खूप केलंय. आता मला तुमचं आई वडील म्हणून तुमच्यासाठी काहीतरी करू द्या की. आई, तू आणि बुवांनी खूप कष्ट घेतलेत माझ्यासाठी. तुमच्या ताटातला घास तुम्ही माझ्या तोंडात घातलाय. तुम्ही उन्हाची झळ सहन केलीत, पण माझ्यावर कायम सावली ठेवलीत तुम्ही. मग मला तुमच्या सुखाची सावली बनवू द्या की. जोपर्यंत मी तुमचं वाटतं सुख तुम्हाला देत नाही ना तोपर्यंत मी लग्न करणार नाही. आणि बुवा, मी एवढी जड झालीये का तुम्हाला? तू तर माझी लाडकी लेक आहे. तू कसं वज उचल मला? आमचंच वज तुझ्या खांद्यावर लय व्हायला लागलंय म्हणून मोकळं करतोय तुला. पोरी, कधी कधी वाटतं की हाय बाप म्हणून आम्ही तुझ्यासाठी जे जे करायला पाहिजे ना त्याच्यापेक्षा जास्तच तू केलंयस आमच्यासाठी. आता आई बाप म्हणून आम्हाला एवढी जबाबदारी पार पाडू दे. आम्ही कसं बस समजावलंय स्वतःला. तू बी समजाव पोरी, खरी लगीन. नाही आहे, तू पाहिजे तर ना जीव द्यायला लाव मला, पण तुमच्यापासून असं लांब पाठवू नको ग. आम्ही नाही पाठवणार तुला कुठंच. आम्ही हसणार हाय की बाई तुझ्या बरोबर. लगीन ही एकच संधी असते बाईला स्वतःच आयुष्य बदलायची. आमच्या पुटी जन्माला घालून आम्ही तुझं हे आयुष्य तर हसवलंय, पण तुझं लग्नानंतरचं दुसरं आयुष्य तरी सुखात जाऊ दे. हे बघ राणे, लई पैशावाला घर आहे. नाही म्हणू नकोस पोरे, घर ग लगीन. मला नकोय कोणाचा पैसा. आई, मला तू पाहिजे. मला माझे बुवा पाहिजे. मला तुमचं सुख पाहिजे आई. होय ना? मग तुझ्या लग्नातच आमचं सुख आहे असं समज आणि कर ही लग्न. अगं तुला आयुष्यभर नाही पोचणार इथं आम्ही. अगं आम्ही जित्त हाय तर तुझा संसार फुललेला बघू दे बाई आम्हाला. अगं बाप किती बी म्हणलं ना की माझं लेक माझं सोनं आहे, नाना आहे, तरी पण लेख ही परक्याचंच धन असती. आमचं ही धन श्रीमंत घरात जायचं सुख लागू दे आम्हाला राणे. तुला नको गरिबीचं डावाळा लागून देऊ. या गरिबीनं माझ्या आयुष्याची काय परवड केली ती बघतेस ना तू. मी तुझ्या आयुष्याची परवड नाही होऊन देणार. तुला ही लगीन करावंच लागल राणे.